कोल्हापूरच्या माधुरी हत्तीणीच्या संदर्भातली सुनावणी रद्द 22 ते 28 ऑक्टोबरच्या दरम्यान होणार पुढील सुनावणी तर हाय पॉवर कमिटीनं नांदणी मठास कळवलं। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण 2025 जाहीर तर 50,000 कोटींची गुंतवणूक होणार 5 लाखांवर रोजगार निर्मिती सुद्धा होणार। मुंबई उच्च न्यायालयातील कामाचा ताण हलका होणार गट अ ते ड वर्गामध्ये 2228 पदांची निर्मिती तर पदांच्या खर्चासाठी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मान्यता। दिवाळीतही पावसाच्या हलक्या सरी कोसळणार हवामान विभागाचा नवा अंदाज तर तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज। भंडारा जिल्ह्यामध्ये औषधी विक्री दुकानांची तपासणी सुरू डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध देणाऱ्या 3 दुकानांवर कारवाई तपासणीमध्ये 38 बॉटल स्टॉक सील। अंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी महिलांचा संघर्ष आणि जंगलामध्ये भटकंती नंदुरबारमधील कोटखाम गावात महिलांची पाण्यासाठी कसरत गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा हा संघर्ष। जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जुन्या दगडी इमारतीच्या निर्णयासाठी बैठक तर जिल्हा बँकेत घेण्यात आली संचालक मंडळाची बैठक इमारतीच्या विक्रीच्या निर्णयाला एकनाथ खडसेंचा मात्र विरोध। शाळेतील बेंचवर बसण्याच्या कारणावरून 2 गटांमध्ये हाणामारी सिल्लोडमधील धक्कादायक घटना हाणामारीमध्ये 3 जण जखमी तर 16 जणांवर गुन्हा दाखल। रेल्वेतून सोन्या चांदीच्या तस्करीचा डाव उधळला दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या सुरक्षा रक्षकांची तत्परता गोंदिया येथील एका गोल्ड सप्लायरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।